गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे बरं का. आणि पावसाची पण हजेरी थोडी कमी झाली. तर आपण सणाची पूर्वतयारी बघूया चला तर मग. तर हे बघा, इथं मी गुलकंद बनवण्यासाठी तयारी केली होती. गुलकंद तर ती साखर बनली, त्यामुळे मी मिक्सरमध्ये काढून अशी पावडर तयार करून ठेवली की जेणेकरून हे पानांमध्ये आपल्याला वापरता येईल. आणि हे बघा, याच्यामध्ये खरवस मी ड्राय करून ठेवला होता, त्याची पावडर बनवून. जेव्हा आपल्याला वड्या हव्या असतील खरवसाच्या त्यावेळेला ह्याचा उपयोग होतो. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तर आता याच्यासाठी मी सणाची तयारी म्हणून हे बघा इकडे हे बघा प्रसादासाठी खिरापत तयार करून ठेवलेली आहे मी. आणि आता बाकी तयारी बघूया. तर मी अशा छोट्या छोट्या तयाऱ्या करून ठेवलेल्या आहेत, मला जसं जसं सुचल त्याप्रमाणे. तर इकडे बघा शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवलेला आहे. शेंगदाणे पण मी भाजून ठेवलेले आहे. तशी पिठी साखर काढून ठेवलेली आहे. आणि हे करंज्याचं सारण पण तयार करून ठेवलेलं आहे. ऐन वेळेला आपल्याला पटकन वापरता येतं असं. हे बघा, हे शेंगदाणे पण पूर्ण भाजून साल काढून ठेवलेले आहेत. आणि या बॉक्समध्ये मी आपले महालक्ष्म्यांसाठी जे धान्यांच्या राशी असतात त्या अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ऐन वेळेला ती सांडासांड होत नाही, आपल्याला प्रत्येक एक एक पॅक उचलून नेता येतं. ते बघा, हे आपलं 7 राशी मी पूर्णपणे पॅक करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अशा मोठ्या मोठ्या वातीसुद्धा केलेल्या आहेत बरं का मी, की ज्या आपल्याला दिवाला वगैरे लागतील त्या. हे बघा, अशी पूर्ण तयारी करून ठेवली आहे. आणि इकडं पण असं आपल्याला या बॉक्समध्ये मी हळकुंड, सुपाऱ्या हे सगळं साठवून ठेवलेले आहे. आणि हे बघा, इथं पिना पण ठेवलेल्या आहे जेणेकरून आपल्याला गौऱ्याच्या साडीला वगैरे उपयोगी येतील त्यासाठी. आणि हे असे दोरे पण मी तयार करून ठेवलेले आहेत. याला पण भरपूर वेळ जातो आपल्याला दोरे घ्यायच्या दिवशी. तर हे बघा, असं खारीक खोबरं हे पण असं कट करून एक पाऊच तयार करून ठेवलेलं आहे. असंच दोरे हे ताटात मांडलं की आपलं काम हलकं होतं. आणि हे बघा, ही घोंगडीची दशी पण घेतलेली आहे. आणि रेशीम पण घेतात, पण माझ्याकडे काही रेशीम अवेलेबल नव्हतं. आणि ऐन वेळेला मग हराळी दुर्वा वगैरे असं म्हणजे बरेचसं साहित्य, भोपळ्याचं पान, पुन्हा झेंडूची फुलं वगैरे असं गोळा करतो. आणि हे बघा, इकडं पण मी ताट तयार केले जे आपले विड्यासाठी साहित्य लागतं. हळकुंड लागतं, तशी लेकुरवाळी हळकुंड 5-5 एका एका विड्याच्या पानावर लागतात. तर मी असं पाऊचमध्ये भरून ठेवलेले, म्हणजे घेतलं की आपलं एक एक विड्यावरती ठेवता येतं, म्हणजे सोपं पडतं ते. आणि याच्यामध्ये हळदी कुंकू पण भरून ठेवलेलं आहे मी. तर अशी ही पूर्वतयारी आहे बघा. कशी वाटली ही पूर्वतयारी तुम्हाला? मला जशी सुचलं ना त्याप्रमाणे मी केलेली आहे. बघा, इकडं मी चिवड्यासाठी पण हे बघा मुरमुरे सगळे स्वच्छ करून चाळून ठेवलेले आहेत. शेंगदाणे पण त्याच्या मापाने काढून ठेवलेले आहेत. हे बघा, म्हणजे फोडणी घातलं की आपलं काम हलकं होतं, फार घाई गडबड होत नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.